नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 30 जानेवारी 2026च्या द इकॉनॉमिक टाइम्समधील बातम्यांचा सखोल धांडोळा घेणार आहोत. आजच्या वृत्तपत्रात खरं तर खूप काही आहे. आर्थिक सर्वेक्षण आहे, काही मोठे सरकारी निर्णय आहेत आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दलही चर्चा आहे. या सगळ्या बातम्यांमधून भारताच्या अर्थव्यवस्थेची नेमकी कोणती गोष्ट समोर येतेय याचा शोध घेणं हे आजचं आपलं ध्येय आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या बातमीने जिच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, भारताच्या आर्थिक सर्वेक्षणाने. हो, आणि हे सर्वेक्षण म्हणजे अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी सादर होणारा देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रकारचा हेल्थ रिपोर्ट असतो की नाही. हो. यावेळच्या सर्वेक्षणातली सगळ्यात मोठी आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर जरी मंदीचं सावट असलं, जे सगळीकडे आहे सध्या, तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी आहे आणि याचं श्रेय जातं ते आपल्या देशांतर्गत वाढत्या मागणीला आणि आर्थिक स्थिरतेला. त्यामुळे एकंदरीत चित्र चांगलं. हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय. पण सर्वेक्षणात नेहमीच काही आव्हानांकडेही लक्ष वेधलेलं असतं. मला एक हेडलाईन विशेष भावली, रुपयाला मजबूत करण्यासाठी परकीय गुंतवणुकीचा ओघ आवश्यक आहे. म्हणजे आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, पण आपलं चलन दबावाखाली आहे का? हा थोडा विरोधाभास नाही का वाटत? खूप चांगला मुद्दा आहे हा. वरवर पाहता विरोधाभास वाटू शकतो, पण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली चालू खात्यातील तूट, म्हणजे ज्याला आपण करंट अकाउंट डेफिसिट किंवा सीएडी म्हणतो, सीएडी, हो, ती वाढण्याची शक्यता आहे. अच्छा. सीएडी म्हणजे काय, तर आपण आयातीवर जेवढा खर्च करतो आणि निर्यातीतून जेवढं कमवतो यातली ती तफावत. आता जागतिक बाजारात तेलाच्या किमती आणि इतर गोष्टींमुळे आपला आयातीचा खर्च वाढतोय. ही दरी भरून काढण्यासाठी आपल्याला परकीय डॉलर्सची गरज लागते, जे गुंतवणुकीच्या रूपात येतात. ओके. आणि ही गुंतवणूक आली नाही तर मग रुपयावर दबाव वाढतो. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत असूनही बाहेरच्या घडामोडींमुळे चलनावर दबाव येऊ शकतो. कळलं. म्हणजे आपलं घर मजबूत आहे, पण बाहेरच्या वादळाचा प्रभाव आपल्या खिडक्यांवर पडतोय, तसंच काहीसं. या सर्वेक्षणात विमा क्षेत्राबद्दल एक चिंता व्यक्त केली आहे. असं म्हटलंय की उच्च वितरण आणि संपादन खर्चामुळे विमा क्षेत्राच्या वाढीला फटका बसत आहे. याचा अर्थ विमा कंपन्या पॉलिसी विकण्यावरच खूप जास्त खर्च करत आहेत का? अगदी तसंच. हे असं आहे की आपण एक उत्तम जेवण बनवलंय, पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिलिव्हरीचा खर्च जेवणाच्या किमतीपेक्षा जास्त होतोय. वाव, छान उदाहरण आहे. विमा क्षेत्राचं सध्या तसंच झालंय. म्हणजे एजंटना द्यावं लागणारं कमिशन, जाहिरात आणि इतर खर्च इतके जास्त आहेत की पॉलिसीची किंमत वाढते. आणि मग ती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाते. बरोबर. त्यामुळे सर्वेक्षण म्हणतंय की आता तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवं आणि कमिशनची रचना बदलायला हवी, जेणेकरून विमा स्वस्त होईल. पण ह्याच सर्वेक्षणात एक आशेचा किरण गृहकर्जाबद्दल आहे. असं म्हटलंय की गृहकर्जाची उपलब्धता सुधारली आहे, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी. म्हणजे एका बाजूला विमा पोचत नाहीये, पण घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज मिळणं सोपं झालं आहे. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या ज्या सरकारी योजना आहेत, त्यामुळे बँकांना या क्षेत्रात कर्ज देण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे. आणि स्वतःचं घर असणं हे फक्त एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी चांगलं असतं. कसं काय? कारण घर खरेदीमुळे बांधकाम, सिमेंट, स्टील अशा अनेक उद्योगांना चालना मिळते. त्यामुळे सर्वेक्षणातील हा मुद्दा आर्थिक विकासासोबतच सामाजिक बदलाकडेही निर्देश करतो. बरोबर. आता या आर्थिक स्थिरतेच्या चित्रावरून आपण काही महत्त्वाच्या सरकारी धोरणांकडे वळूया. एक खूप मोठी बातमी आहे की महागाई मोजण्याच्या पद्धतीतच मोठा बदल होणार आहे. ग्राहक किंमत निर्देशांकात CPI-मध्ये अन्नपदार्थांचं वजन कमी होणार आहे. हे वरवर पाहता एक तांत्रिक बदल वाटतो, पण याचे परिणाम मोठे असू शकतात. नक्कीच. हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये. सध्या आपल्या महागाईच्या टोपलीत म्हणजे CPI-मध्ये अन्नपदार्थांचं वजन खूप जास्त आहे. आणि आपल्याला माहितीये की कांदा, टोमॅटो यांचे भाव किती पटकन वर-खाली होतात की नाही. हो, अगदी. त्यामुळे होतं काय की अन्नपदार्थांचे भाव थोडे जरी वाढले तरी महागाईचा आकडा खूप जास्त दिसतो. आता सरकार अन्नपदार्थांचं वजन कमी करून आरोग्य, शिक्षण आणि इतर गोष्टींचं वजन वाढवणार आहे. यामुळे महागाईचा आकडा अधिक स्थिर दिसेल. हे रिझर्व्ह बँकेसाठी व्याजदर ठरवताना नक्कीच उपयुक्त ठरेल. पण इथे एक मनोरंजक प्रश्न निर्माण होतो.
सर्वसामान्य माणसासाठी महागाई म्हणजे काय? तर प्रामुख्याने डाळ, तांदूळ आणि भाजीपाल्याच्या किमती. मग अधिकृत आकडा कमी झाला, पण लोकांच्या स्वयंपाकघराचा खर्च वाढत राहिला, तर धोरणकर्ते आणि जनता यांच्यात एक दरी निर्माण होऊ शकते का? असं नाही का वाटणार की सरकार आकडे बदलून महागाई लपवत आहे? ही एक खूप मोठी आणि वैध चिंता आहे आणि यावर लक्ष द्यायलाच हवं. धोरणात्मक निर्णय आणि लोकांचा अनुभव यात ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. या बदलामुळे हेडलाईन इन्फ्लेशन कमी दिसेल, पण लोकांच्या खिशाला बसणारी पर्सनल इन्फ्लेशन वेगळी असू शकते. त्यामुळे सरकारला हा बदल का आणि कसा केला जातोय हे अत्यंत पारदर्शकपणे लोकांपर्यंत पोचवावा लागेल. नाहीतर धोरणांवरचा विश्वास कमी होण्याचा धोका असतो. बरोबर. धोरणांबद्दल बोलतोय तर आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलल्याची बातमी आहे. कोकिंग कोलला गंभीर खनिज म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. हे वाचून मला खरंच आश्चर्य वाटलं. कोकिंग कोल पोलाद उद्योगासाठी इतकं महत्त्वाचं आहे, तर आतापर्यंत त्याला गंभीर खनिज म्हणून का घोषित केलं नव्हतं? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण आपल्या देशाच्या खाणकाम धोरणात दडलेलं आहे. आतापर्यंत कसं होतं की कोकिंग कोल हे प्रामुख्याने सरकारी कंपनी कोल इंडियाच्या अखत्यारीत होतं. त्याला गंभीर खनिज किंवा क्रिटिकल मिनरल घोषित केल्यामुळे आता त्याचे खाणपट्टे खाजगी कंपन्यांनाही लिलावासाठी खुले करता येतील. अच्छा, हा आहे मोठा बदल. हो, आपण पोलाद निर्मितीसाठी लागणारा जवळपास 85% कोकिंग कोल आयात करतो. या एका निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादन वाढेल, आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि आपला अब्जावधी डॉलरचा परकीय चलनसाठा वाचेल. म्हणजे मेक इन इंडियाला थेट बळकटी. हो, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या दोन्ही धोरणांना या निर्णयाने प्रचंड बळ मिळेल. खरंच, हा निर्णय म्हणजे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर मात करण्याचा प्रयत्न दिसतोय. आता उद्योग जगताकडे वळूया. कंपन्यांचे तिमाही निकाल आले आहेत. अदानी पॉवरचा नफा 15% घसरला आहे, तर दुसरीकडे गुगल इंडिया आणि फेसबुक इंडियाच्या नफ्यात मोठी वाढ झालीय. यातून काय दिसतंय? एका बाजूला पारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आव्हानं आहेत आणि दुसऱ्या बाजूला डिजिटल अर्थव्यवस्था सुसाट आहे. अगदी बरोबर. हे निकाल म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतील दोन वेगवेगळ्या प्रवाहांचं प्रतिबिंब आहे. अदानी पॉवरच्या बाबतीत वाढता इंधन खर्च आणि इतर ऑपरेटिंग कॉस्टमुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम झाला. हे पारंपरिक ऊर्जा क्षेत्रासमोरील आव्हानं दाखवतं. बरोबर. तर दुसरीकडे गुगल आणि फेसबुकचा वाढता नफा हे दाखवतं की भारताची डिजिटल अर्थव्यवस्था किती वेगाने वाढत आहे. जाहिरातदार, छोटे मोठे व्यावसायिक सगळेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर येत आहेत आणि तिथेच पैसा खर्च करत आहेत. ही भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेची दिशा आहे. आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेचा विषय निघालाच आहे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI बद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्योग जगत AI साठी समर्पित सार्वजनिक पायाभूत सुविधांची मागणी करत आहे. म्हणजे सरकारनं AI साठी महामार्ग बांधावा अशी ही मागणी आहे. हो, आणि ही एक खूप दूरदृष्टीची मागणी आहे. उद्योगांचं म्हणणं आहे की जसे देशात रस्ते, वीज आणि डिजिटल पेमेंटसाठी UPI सारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत, ज्या खूप यशस्वी ठरल्या, अगदी तशीच एक राष्ट्रीय स्तरावर AI साठी कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर असावी. कारण AI मॉडेल तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात डेटा आणि संगणकीय शक्ती लागते, जी प्रत्येक स्टार्टअप किंवा छोट्या कंपनीला परवडणारी नसते. सरकारने अशी सुविधा निर्माण केली तर देशभरातील संशोधनाला आणि नवनवीन प्रयोगांना चालना मिळेल. पण यात एक धोका नाही का? जर सरकारनं हे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं तर ते खाजगी कंपन्यांच्या नवनिर्माणात अडथळा ठरू शकतं का? किंवा मग याचा वेग सरकारी लालफितीच्या कारभारात अडकेल अशी भीती नाही का वाटत? हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यावरच खरी चर्चा व्हायला हवी. सरकारची भूमिका सुविधा देणाऱ्यांची असावी, नियंत्रकाची नसावी. पण खाजगी क्षेत्रही थांबलेलं नाही. याचंच उदाहरण म्हणजे पुढची बातमी. डेल टेक्नॉलॉजीज आणि नेक्स्ट जेन मिळून भारतातील सर्वात मोठी डेल AI फॅक्टरी उभारत आहेत. अच्छा. म्हणजे सरकार विचार करत असताना खाजगी क्षेत्राने कामाला सुरुवात केली आहे. एका अहवालानुसार AI मुळे 2035 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत $550 अब्ज ची भर पडू शकते. ही संधी कोणीही गमावू इच्छित नाही. खरंय. म्हणजे एकीकडे आत्मनिर्भरतेसाठी कोकिंग कोलसारख्या खनिजांवर लक्ष आहे, तर दुसरीकडे भविष्यातील आत्मनिर्भरतेसाठी AI सारख्या तंत्रज्ञानावर भर दिला जातोय. या सगळ्या देशांतर्गत घडामोडींना जागतिक संबंधांची जोड कशी मिळतेय हे शेवटच्या आणि सर्वात मोठ्या बातमीतून दिसतं.
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कराराला जागतिक स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 16 वर्ष लागली या कराराला. हो, 16 वर्ष ही खूप मोठी गोष्ट आहे. हा करार म्हणजे एक ऐतिहासिक पाऊल आहे. युरोपियन युनियन हा भारताचा खूप मोठा व्यापारी भागीदार आहे. इतकी वर्ष हा करार रखडला होता कारण दोन्ही बाजूंच्या काही मागण्या होत्या. जसं की युरोपला भारताच्या कृषी आणि डेअरी मार्केटमध्ये प्रवेश हवा होता, तर भारताला आपल्या सेवा क्षेत्रासाठी आणि व्यावसायिकांसाठी युरोपचे दरवाजे उघडायला हवे होते. आता हा करार मार्गी लागला आहे, याचा अर्थ दोन्ही बाजूंनी थोडी तडजोड केली आहे. या करारामुळे नेमकं काय बदलेल? वृत्तपत्रात रत्न आणि आभूषण क्षेत्राची एक पूर्ण पान जाहिरात आहे, ज्यात त्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हा करार खूप महत्त्वाचा दिसतोय. नक्कीच. रत्न आणि आभूषण क्षेत्रासाठी युरोप ही एक मोठी बाजारपेठ आहे. या करारामुळे आयात करात मोठी सवलत मिळेल, ज्यामुळे भारतीय उत्पादनं तिथे स्वस्त होतील आणि त्यांची मागणी वाढेल. ओके. नाही, टेक्स्टाईल, ऑटोमोबाईल पार्ट्स, फार्मास्युटिकल्स यासारख्या अनेक क्षेत्रांना याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर युरोपियन कंपन्यांसाठी भारतात गुंतवणूक करणं सोपं होईल. यामुळे तंत्रज्ञान हस्तांतरण आणि नवीन नोकऱ्यांची संधी निर्माण होईल. हा एक विन विन करार ठरू शकतो. तर मग आजच्या या सर्व बातम्यांना एकत्र जोडल्यास काय चित्र समोर येत आहे? मला तर असं दिसतंय की भारत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करतोय. अगदी बरोबर. आजच्या वृत्तपत्रातून एक आत्मविश्वासपूर्ण पण आव्हानांना सामोरे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेचं चित्र दिसतंय. एकीकडे कुकिंग कोलसारख्या मूलभूत गोष्टींमध्ये आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे आपलं उत्पादन क्षेत्र मजबूत होईल. दुसरीकडे AI सारख्या भविष्यातील तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर आहे, जे आपल्याला जगात पुढे ठेवेल. आणि तिसरीकडे युरोपियन युनियनसारख्या मोठ्या भागीदारांसोबत व्यापारी संबंध अधिक घट्ट केले जात आहेत. हे सर्व धागेदोरे एकाच दिशेने जाताना दिसत आहेत, एक अधिक स्थिर, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने. खरंच, या सर्व बातम्या वरवर वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या एकमेकांशी किती घट्ट जोडलेल्या आहेत हे या चर्चेतून स्पष्ट झालं. हे विश्लेषण म्हणजे केवळ बातम्या वाचणं नाही, तर त्यामागचा प्रवाह समजून घेणं आहे. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण AI, जागतिक व्यापार याबद्दल बोललो. पण या सगळ्याचा परिणाम देशातील सर्वात शेवटच्या घटकावर म्हणजे सामान्य माणसावर कसा आणि केव्हा दिसेल, हाच खरा कळीचा मुद्दा नाही का? यावरच कदाचित या सगळ्या धोरणांचं यश अवलंबून असेल. आम्हाला आशा आहे की हे विश्लेषण आपल्याला आवडले असेल. अशाच प्रकारच्या सविस्तर माहितीसाठी कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.